अगं तृप्ती, मला पुण्यामध्ये येऊन 4 महिने झाले पण मी पुण्याची मिसळ अजून ट्राय नाही केली. काय बोलतोस राव? पुण्यामध्ये असून तू पुण्याच्या मिसळ ट्राय नाही केल्या? नाही ना. तर आज ही पुणेकर तुला पुण्यातले मिसळ स्पॉट्स नेणार आहे, ते पण एकदम फेमस. सो चमचमीत झणझणीत तर्रीदार मिसळ खायला रेडी. अरे देवा देवा देवा, मैं तो तेरे को हरामी समझता था, तो राम निकला रे, देव माणूस निकला रे. सो आता मी तुला माझ्या फेवरेट स्पॉटला आणले, जे आहे काटाकेर मिसळ. याला मी नेहमी फर्स्ट प्रेफरन्स देते. ओके, हे तुझं ऑल टाइम फेवरेट आहे का? येस. मग चला बघूया. सो मी मागवली आहे मीडियम मिसळ आणि मी मागवली आहे तिखट मिसळ. आणि हे जे तुम्हाला दिसतंय हे आहे मीडियम कट किंवा सॅम्पल, जे तुम्ही तुमच्या सिटीज मध्ये म्हणता. हा आहे तिखट सॅम्पल. आणि हा तिखट सॅम्पल बघून मी 2 ताक मागवले, कारण की खरोखर खूप तिखट दिसतंय. तर आता आपल्याला टेस्ट करूया. आधी आपण या मिसळला छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये बटाट्याची भाजी असते, त्याचा जो बेस असतो. अँड छान मिक्स केलंस. हो. आता याच्यामध्ये थोडं करून आपले, आणि मी खरोखर खूप थोडं टाकणार आहे, कारण की हे तुम्ही बघू शकता की तर्री काय, हा कलर काय. तर मला थोडंसं केअरफुल असावं लागणार आहे. ओके. आणि त्याच्यानंतर लिंबू घ्यायचा. अँड देन यू हॅव टू स्क्वीज इट. तिखट एवढं आहे, इंडर लेवलचं तिखट आहे. चलो लेट्स डिग इन. वाव. मिसळ नंबर. तिखट आहे पण टेस्टी आहे आणि बॅलन्स्ड आहे. तर मला तर खूप आवडली. पण ज्या लोकांना तिखट नाही जमत त्यांनी थोडंसं केअरफुल असावं, आणि ती मिसळ खरोखर झणझणीत अशी आहे. झणझणीत मिसळ आहे एकदम. ही मिसळ खाल्ल्यानंतर तुमच्या मोबाईलचा अलार्म वाजव ना वाजव, पण तुमच्या पोटाचा अलार्म मात्र नक्की वाजणार, एवढं मात्र खरं. बस हवा निकल गई. अविनाशी मिसळ. तिखटाची सोय. खरोखर ही मिसळ खाताना तुमच्या जवळ ताक असणं खूप गरजेचं आहे, कारण तो ठसका, जो तिखट, जो झणझणीतपणा येतो ना खाल्ल्यानंतर, ते बॅलन्स करायला, न्यूट्रलाइज करायला तुमच्याकडे ताक असणं गरजेचं आहे. येस, झणझणीत मीटर इज व्हेरी हाय. काटाकीची ही तिखट मिसळ खाल्ल्यानंतर आता माझी वेळ आहे तृप्तीची मिसळ खाण्याची, जी की मीडियम स्पायसी आहे. मी ही ट्राय करतो एक वेळेस. टेस्ट वाईज खूप छान मिसळ आहे, पण जेव्हा तुम्ही तिखट मिसळ खाता आणि मीडियम खाता, तर मीडियम मिसळ तुम्हाला गोड लागणार थोडीशी. एवढी तिखट मिसळ आहे, पण टेस्ट दोन्ही मिसळची एकदम अप्रतिम आहे. आम्हाला मिळाले रवी दादा इथे मागच्या 15 वर्षापासून काम करतात, आणि आम्हाला म्हटले की तुमच्यासोबत एक फोटो काढायचा आहे. तर खूप हंबल आहेत. आणि रवी दादा, थँक्यू, खूप छान सर्व्हिस दिली तुम्ही. आम्ही परत तुमच्याकडे येणार आहे. एकदम टेस्टी होती मिसळ. तर मग कसं वाटलं काटाकेरची मिसळ खाऊन? बाप रे, काटाकीची तिखट मिसळ खाऊन कानामध्ये किरण आवाज झाला माझ्या. ओके, तर आजचा जो दुसरा स्पॉट आहे तो आहे भाडाईत मिसळ. म्हणजे मी कधी ट्राय नाही केली, पण ऐकून आहे. ओके, फेमस प्लेस पुणे. येस येस, चलो ओके, ट्राय करूया, चला.
आता आपली मिसळ थाळी आणि मिसळची प्लेट आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता बघूयात काय आहे. मी माझी थाळी ऍक्च्युली मी मीडियम स्पायसी घेतली आहे आणि अविनाशने त्याचं मिसळ प्लेट तिखट घेतलेला आहे. सो हे तिखट सॅम्पल, ही मिसळ, कांदा, लिंबू आणि पाव. ओके. आणि याच्यामध्ये आपला सॅम्पल किंवा कट जे तुम्ही म्हणता मिसळ, हे शेंगदाण्याचा लाडू आहे. अँड देन कांदा, लिंबू, एक्स्ट्रा फरसाण, दही, ताक, पापड आणि 2 पाव. ही अशी एकदम परिपूर्ण थाळी आहे. हिला बघून असं एकदम Yes. टेम्पटिंग फील झालं मला. येस. आणि आता आपण जरा ना तरी जरा दाखव रे. ती मीडियम आहे पण माझ्यासाठी तिखट आहे. हे तुम्ही बघू शकता याच्यावरती तरी एकदम अशी लाल आहे. आहे. चलो, ही बेस्ट गोष्ट जी मला खूप आवडलेली आहे की इथे चहा पण चहा मिळतो. मिळतो. एका मिसळ प्लेसवर चहा मिळणं थोडस अवघड आहे. तर येस, दिस इज द प्लस पॉइंट फॉर ऑल द टी लव्हर्स. असा छान प्रकारे याच्यामध्ये तर्री, सॅम्पल, रस्सा जे तुम्ही म्हणता ऍड करायचा. मस्त बारीक कापलेला कांदा आणि मिसळ तिखट आहे त्यामुळे त्याच्यावरती न विसरता लिंबू पिळणे आवश्यक आहे. येस. आणि आपण त्याला छान असं मिक्स करूया. आधी आपण तिखट मीडियम मिसळ ट्राय करू. ओके. इंटरेस्टिंग आहे कारण ह्याचं ना जे बेस आहे ते पोहे आहे. पोहे, फरसाण, मटकी, उसळ जे आणि रस्सा, मटकीचा रस्सा. ऍक्च्युली मी आता तिखट मिसळ ट्राय करत आहे. मी हिला पाव सोबत नाही खाणार कारण की मला बघायचं आमच्या झणझणीत मिसळवरती ही टेस्ट कशी जाणार आहे. येस. ट्राय. मिसळ तिखट तर आहे. याच्यामध्ये पोह्याचं बेस असल्यामुळे तो त्याच्या तिखटपणाला बॅलन्स करतोय. सो दॅट्स अ गुड पार्ट. आता मी एक बाईट पाव सोबत घेतो, बघतो. एकदम सुंदर. थोडीशी अशी स्वीट आणि येस, थोडी फरसाणचं थोडंसं स्वीटनेस असतं ना, स्वीट आणि थोडं टँगी नमकीन कसा फ्लेवर असतो तसा आहे ते ऍक्च्युली. तर ही जी तिखट मिसळ आहे हिच्या झणझणीत मीटरवरती मी हिला रेट करेल मीडियम कारण की याच्यामध्ये हिचा जो बेस आहे तो पोह्याचा आहे. पोह्याचा बेस असल्यामुळे थोडासा हलका एक गोडवा आहे तुझा मिसळमध्ये, पण टेस्ट वाईज इज रिअली गुड. आता आपण शेंगदाण्याचा लाडू खाऊन बघूयात. एकदम सुंदर असा. येस, दिसतो तर छान आहे. वाव, सो टेस्टी. लाडू एकदम मऊ आहे मऊ आणि तुपातला आहे. ते जे आहे ना शेंगदाण्याच्या लाडूची खूप छान. चक्क 2 मिसळ खाल्ल्यानंतर तुझ्या पोटात जागा उरली आहे का? तर भाडाईत मिसळ नंतर मी तुला नेणार आहे रामनाथची मिसळ खायला. सो हे 70 वर्ष झाले या मिसळ स्पॉटला आणि मी पण पहिल्यांदाच ट्राय करणार आहे आणि ह्याला पण घेऊन जाणार आहे. चलो. तो खूप अप्रतिम आहे. इथं किती वेळ आलं तरी कमीच वाटतं. नुसतं खाऊशी वाटतं किती वेळ आलं तरी. ती घरात झोपेत न उठून आम्ही तिला अशीच घेऊन आलोय का तर तिला मिसळ आवडते. आम्ही 5-6 वर्ष झालं येत असतो इथं मिसळ खायला. सांगा काका काय स्पेशल आहे मिसळ बद्दल? आपली रामनाथ मिसळ म्हणजे कोल्हापुरी मिसळ असते, पण त्या मिसळमध्ये कांदा पोहे असतात, नायलन चिवडा म्हणजे पातळ पोहा आणि वरणात शेव असते आणि वाटाण्यांची उसळ, अशी रामनाथची चविष्ट मिसळ आहे.
माहुली यांची कोल्हापुरी मिसळ स्लाइस. तिथे मिसळ पाव पण अवेलेबल आहे, ज्यामुळे तुम्हाला ब्रेड स्लाइसच्या फक्त पाव मिळतील. तर या मिसळचा एक असं घरगुती टेक्स्चर दिसतोय मला. त्याच्यामध्ये भरपूर सारा कांदा आहे, शेव आहे, सोबतच त्यांचा अजून काही फरसाण असणार. आणि या मिसळचं बेस्ट पार्ट म्हणजे इथे तुम्हाला चहा सुद्धा मिळणार आहे. सो दिस इज द बेस्ट थिंग. तर चला आता आपण मिसळ टेस्ट करूया. ही आमची कॅमेरा वुमन या मिसळचा जो बेस आहे तो पोह्याचा बेस आहे. आणि अजून याच्यामध्ये मला वाटाण्यासारखं काहीतरी दिसतंय. हा, वाटाणेच आहे. तर टेस्ट करूया आता ही मिसळ आपण. मिसळची टेस्ट छान आहे. ज्यामध्ये पोह्याचं बेस असल्यामुळं मिसळ थोडी गोड वाटते, पण टेस्ट वाईज खूप छान आहे. आणि एक वाटाण्याचा फ्लेवर येतो या मिसळमध्ये. जर काही स्टँड आउट होत आहे ना, तर त्या वाटाण्याची जी टेस्ट येते त्या टेस्टमुळे मिसळ थोडीशी वेगळी स्टँड आउट होते. ही मिसळ थोडीशी अशी ऑथेंटिक ओरिजिनल जे असतं नाही का, पोहे, उसळ, वाटाणे, फरसाण, थोडासा गोडसर फ्लेवर आहे. एकदम घरगुती मिसळ कशी असते तशी आहे. ज्या लोकांना मिसळ जी आहे थोडीशी अशी गोड हवी आहे, हलकीशी गोड, आणि त्यामध्ये भरपूर सारे फ्लेवर्स, तर ही मिसळ त्या लोकांसाठी. मी जर आता या सॅम्पलमध्ये असं बोर्ड बुडवून सुट्टीच्या नवीन टॉप असं उडवलं. तुम्ही आता मिसळ आपली खाऊन बघितली असेल तर आपली मिसळ खाल्ल्याने तुम्हाला त्रास होणार नाही. ही मिसळ जशी तुम्हाला तिखट लागती ते सुरुवातीला तिखट नाही लागत, जशी खाता तशी तिखट होत जाते ती. आणि यात जो अर्क असतो तिखटाचा हा पूर्णपणे एकजीव झालेला असतो, कारण की तो मसाला आपण बनवतो हा साधारण 2 ते 3 तास फ्राय केला जातो. त्यामुळे तिखट जे असतं ते कच्चं तिखट राहत नाही, ते पूर्णपणे एकजीव होऊन त्याचा पूर्ण अर्क हा कांद्यात किंवा जो मसाला आहे त्यात उतरलेला असतो. त्यामुळे याने तिखट त्रास होणार नाही आणि तुम्हाला ॲसिडिटी म्हणा किंवा असं त्रासदायक नाही आहे. यार तृप्ती, 3 मिसळ खाल्ल्यानंतर माझं पोट फुल भरलंय. पण तरी पण प्रतिष्ठा, अनुशासन, परंपरा. बेडेकर मिसळ नहीं ट्राई किया तो क्या किया. तर चला बेडेकर मिसळ ट्राय करू. लेट्स गो. सो मित्रांनो, इथे ना मिसळचा जो बेस असतो तो सेम असतो, फक्त जे सॅम्पल किंवा कट जे रस्सा मिळतो ते आहे मीडियम स्पायसी किंवा मग फिक्का रस्सा. तर जे आपल्याला सर्व करतात त्यांना सांगायचं की काय आपली आवड निवड आहे आणि त्यानुसार मग ते सर्व करतात. फक्त रस्साचा डिफरन्स आहे. सो हा जो बेस आहे ना, ह्याच्यामध्ये थोडीशी बटाट्याची भाजी आहे, पोहे आहेत तिखटवाले चपटे, आणि हे मोठे शेव आहेत, कांदा वगैरे बेसिक. सो ह्याला बेस बटाट्याचा आहे आणि थोडी उसळ पण आहे ह्याच्यामध्ये, मटकी. आणि ऑफकोर्स द मोस्ट फेमस स्लाइस, बेडेकरमध्ये ब्रेडचे स्लाइसेस सर्व करतात. आणि स्लाइसची साईज जी आहे बरीच मोठी आहे आणि जाड आहे. तिखट अजिबात नाही जाईल. बस 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 बस. मला तिखटवाला किती हो, टाका टाका टाका. बस 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 दादा. तिखट रस्सा तर त्याला बघूया आता किती तिखट रस्ता आहे. ते म्हटलेच खूप एकदम की तिखट रस्ता आहे दादा. ट्राय करूया आपण तिखट रस्ता कसा आहे तर. मी तिखट मागितले तर तुम्हाला मी देणारच नाही. फक्त डिश मध्ये ठेवा. तर्री पिली आहे मी, तर तिखट आहे. किती बाबा टेस्ट पण खूप सुंदर आहे. आणि असं नाही की फक्त तिखटच जास्त आहे, त्यांनी त्याच्यासोबत तिखटसोबत टेस्ट पण खूप छान मेंटेन केली आहे. तर ते कमेंडेबल गोष्ट आहे. आता आपण फिक्की मिसळ ट्राय करूयात. लेट्स सी. ओके. कलर तर एकदम असं सटल आणि एकदम छान दिसतोय.
तिच्या केसाने पण मिसळ खाल्ली असते. खत्म. तो टेस्ट त्याची खूप साधी आणि खूप सटल आहे, बिलकुल तिखट नाही आहे, हलकीशी गोडसर आहे पण टेस्टी पण आहे. आणि याच्यामध्ये ना गुळ टाकला आहे, गुळ. मिसळचा जो घास आहे तो ब्रेड सोबत घेऊया. मिसळ खरोखर तिखट आहे, मला आपला ठसका लागला तर थोडंसं मी केअरफुली घेतो घास त्याचा. हा जो सॅम्पल आहे हा बऱ्यापैकी तिखट आहे, पण तो तिखट बॅलन्स करण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांनी गुळ पण टाकलेला आहे. त्याच्यामुळे ना थोडीशी तिखट आणि गोडसर चव मिसळ आहे. तर टेस्ट मला आवडली.